सुंदर युवतीचं वर्णन करणारी असू शकते बरोबर. किंवा खाडकन वास्तवाचं दार उघडणारी सुद्धा असू शकते. तर ही कविता कवी करत असताना ती आपसूक होते का ती ठरवून सुद्धा करता येते? आणि यमक जुळलं म्हणजेच कविता झाली का? तर प्रत्येक माणसाचं जसं आपलं आयुष्य आपलं एक वय असतं, शारीरिक वय असतं, तसं मला वाटतं की मानसिक आणि साहित्यिक वय पण असतं. आणि राहिला मुद्दा मराठी भाषा संपायचा, तर असं आमच्या कवितेमध्ये किंवा कवी परंपरेत म्हटलं जातं की जोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एरे एरे पावसा ही कविता जिवंत आहे, तोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे. अनुभवातून कविता आणखी समृद्ध होत असते. तर मला असं वाटतं की आपण ज्या वयाच्या टप्प्यावर आहे, जो अनुभव घेतोय आपण सध्या, तरुण असाल तर अर्थात तुम्हाला संघर्षाच्या, प्रेमाच्या, आणि काही तरुण जर सामाजिक आर्थिक परिस्थितीतून जात असतील तर त्यांना तशा पद्धतीच्या वास्तवाच्या पण कविता सुचू शकतात. कविता ही आपसूक यावी लागते, आतून यावी लागते, तिचा रतीब लावायचा नसतो. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे MTV गप्पा या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये. मागच्या शुक्रवारी सांगितल्याप्रमाणे आजही मी आलो एक खुसखुशीत खमंग टॉपिक घेऊन आपल्यासाठी. आपल्याबरोबर आज आहेत अपूर्व राजपूत. अपूर्व राजपूत हे कवी, गीतकार आणि गझलकार आहेत. ते मध्यांतर या नावाने एक कार्यक्रम करतात. त्याचबरोबर ते अनेक साहित्य संमेलनांमध्ये सुद्धा भाग घेतात. तर तुझं स्वागत आहे अपूर्व. नमस्कार. धन्यवाद. मग आता आपण मराठी कविता, आजचा तरुण आणि सोशल मीडिया यावर चर्चा करणार आहोत. तर एक रसिक म्हणून जेव्हा आपण कवितेकडे पाहतो किंवा कविता वाचतो, तेव्हा ती कविता तुम्हाला एखाद्या रम्य प्रदेशात घेऊन जाणारी असू शकते किंवा एखाद्या सुंदर युवतीचं वर्णन करणारी असू शकते. बरोबर. किंवा खाडकन वास्तवाचं दार उघडणारी सुद्धा असू शकते. तर ही कविता कवी करत असताना ती आपसूक होते का ती ठरवून सुद्धा करता येते? आणि यमक जुळलं म्हणजेच कविता झाली का? तर अनंत राऊत म्हणून माझा एक मित्र आहे, त्याच्यात ओळी आहेत खूप छान की शाईचे पेनातून केवळ झरणे नाही, शाईचे पेनातून केवळ झरणे नाही, खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही. तर मला असं वाटतं की कविता जी नाही, ही प्रत्येक टप्प्यावर जसं तू वर्णन केलं की रम्य प्रदेशात घेऊन जाणारी किंवा एखादी सुंदर युवतीचं वर्णन करणारी किंवा वास्तव दाखवणारी, तर मला वाटतं कविता आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती भेटत असते. कवितेचा आव आणता नाही येत. म्हणजे एक प्रश्न यांना विचारलेला होता, आपले भालचंद्र नेवाड यांना एकदा एक प्रश्न विचारला एका पत्रकाराने की तुम्ही फार कविता का नाही केल्या. तेव्हा त्यांनी त्या पत्रकाराला असं उत्तर दिलं होतं की कविता ही आपसूक यावी लागते, आतून यावी लागते, तिचा रतीब लावायचा नसतो. तर मला असं वाटतं की आपण ज्या वयाच्या टप्प्यावर आहे, जो अनुभव घेतोय आपण सध्या, तरुण असाल तर अर्थात तुम्हाला संघर्षाच्या, प्रेमाच्या, आणि काही तरुण जर सामाजिक आर्थिक परिस्थितीतून जात असतील तर त्यांना तशा पद्धतीच्या वास्तवाच्या पण कविता सुचू शकतात. तर हे परत अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात, कुठल्या वयोगटात आहात आणि कुठे राहता. म्हणजे मग प्रेमात पडल्यावर किंवा प्रेमभंग झाल्यावर कवी होता येतं असं म्हणता नाही येणार, कारण माझ्या बाबतीत मी प्रेमात पडण्याच्या आधीपासून कविता करतो. अरे वा. पण तेच आहे की अनुभवातून कविता आणखी समृद्ध होत असते. कारण आपण ऐकिवीतून किंवा वाचनातून लिहिलेली कविता आणि स्वतः अनुभवातून लिहिलेली कविता याच्यामध्ये खूप अंतर असतं. अगदीच. वास्तवाची झळ सुद्धा आपल्याला एखाद्या कवितेतून दिसून येते. म्हणजे नारायण सुर्वेंची एक कविता आहे, ती मी वाचून दाखवतो, पाठ मी केलेली नाही. तेव्हा एक कर, जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन, तेव्हा एक कर, तू निशंकपणे डोळे पूस, ठीकच आहे 4 दिवस ऊर धपापेल, जीव गुदमरेल, उतू जाणारे हुंदके आवर, कड आवर, उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस, खुशाल खुशाल तुला आवडेल असे एक घर कर, वा, मला स्मरून कर, हवे तर मला विस्मरून कर, तेव्हा एक कर. वा, क्या बात आहे. म्हणजे नारायण सुर्वेंची कविता तू ऐकवलीस आणि ती घराच्या संदर्भातच आहे. तर मी हा किस्सा बऱ्याचदा ऐकवत असतो की म्हणजे जसं आपण आता बोललो की कशी वास्तवातून कविता येत असते. तर नारायण सुर्वे हे त्यांच्या सामाजिक आणि विद्रोही कवितेमुळे प्रख्यात आहेतच. त्यांचा विद्यापीठ नावाचा काव्यसंग्रह फार सुंदर आहे.
तर त्यामध्ये एक किस्सा मी नेहमी सांगतो की नारायण सुर्वेंचं जेव्हा लग्न झालं तेव्हा ते गिरणी चाळीत राहायचे. तर खूप 10 बाय 10ची एक खोली होती छोटीशी. त्यांचं लग्न झाल्यावर नवविवाहित दाम्पत्य त्या घरात आलं आणि पहिलीच रात्र मधुचंद्राची रात्र आणि घराचं पार्टिशन केलेलं. एका बाजूनी पूर्ण कुटुंब झोपलेलं होतं आणि एका बाजूला नारायण सुर्वे आणि त्यांची पत्नी झोपलेली होती. तर रात्रीमध्येच त्यांच्या आईचा झोपण्यापूर्वी एक आवाज येतो की नारायणा, आता हिच्या पण हाताला काम बघ, आणखी एक खाणारं पोट आपल्या घरामध्ये वाढलं आहे. आणि मला वाटतं की त्याच आर्थिक सामाजिक विषमतेतून आणि परिस्थितीतून त्यांच्या ज्या कविता आहेत त्या आल्या आहेत, म्हणून ते आज नारायण सुर्वे आहेत. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की जे अनुभवातून येतं ते जास्त शाश्वत असतं. अगदीच खरं आहे. आणि आत्ताच्या काळातल्या कवींबरोबरच आपण आपल्याला मराठी साहित्याला खूप मोठा इतिहास आहे. बरोबर आहे. तर मराठी कवितेचा इतिहास काय? म्हणजे आता याच्यात बरेच मतप्रवाह आहेत. आता कवितेचा जर उगम आपण बघितला तर तो तसा ऋग्वेदापासून आहे. पण मराठीमध्ये असं म्हणतात 2 प्रवाह आहेत की कोणी म्हणतं की ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून लिहिली, पण त्याही पूर्वी मराठीत कविता लिहिली जात असण्याचे बरेच दाखले आपल्याला मिळतात. पण आपण एक ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घेऊया. तर हा प्रवास सांगत असताना मला संत बहिणाबाई यांच्या काही ओळी आवर्जून सांगाव्याशा वाटतात, जेणेकरून आपल्याला हा प्रवास थोडक्यात कळेल. की त्या म्हणतात की संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारली देवालया, नामा तयांचा किन्नर, तेने विस्तारिले आवार. आणि त्यानंतर पुढे ते असं म्हणतात की जनार्दन एकनाथ, दिला स्तंभ भागवत, आणि तुका झालासी कळस. म्हणजे ज्ञानेश्वरांपासून तर तुकारामांपर्यंत एक प्रगल्भ लिखाणाचं, आणि ज्याला आपण संतवाणीही म्हणतो, अशा पद्धतीचं लिखाण हे मराठी कवितेच्या माध्यमातून कीर्तन परंपरेतून गायलं गेलं आणि मौखिक परंपरेतून ते आपल्यापर्यंत आलं. तर हा संतवाणीचा इतिहास मराठीचा झाला. यामध्ये तुकारामांचं नाव तसं आपण प्रकर्षाने यासाठी घेतो की ज्याला आपण आत्ता म्हणतो की व्हायरल, तर तुकारामांनी कविता जास्तीत जास्त जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. ज्यामध्ये अनेक दाखले पण आपल्याला देता येतील की तुकारामांचे बरेच अभंग असे आहेत की आपल्याला माहीत पण नाही की हे तुकारामांचे अभंग आहे, पण ते आपण सर्रास वापरतो. आता तुकारामांनी प्रबोधनावरती लिहिलेलं आहे, प्रेमावरती लिहिलेलं आहे. तर अशा अनेक प्रकारांमध्ये लिहित असताना तुकाराम आपल्याला असं म्हणतात की समजा आता आपल्याला प्रबोधनापर करायचं आहे, तर म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. किंवा त्यांचा एक अभंग आहे तुकारामांचा की दंभेकरी सोंग दावी जगा अंतरी भावना वेगळी आहे. आर्थिक नियोजनाच्या बद्दल पण आहे, पाणी नियोजनाच्या बद्दल पण आहे. तर जास्त समर्पक कविता जी आहे ही तुकारामांनी केल्याचं आपल्याला आढळतं संतवाणीमध्ये. सो मराठी साहित्याचा इतिहास आपण पाहत असताना किंवा कवितेचा इतिहास पाहत असताना, रचनांचा इतिहास पाहत असताना संत, पंत आणि तंत या 3 भागात ती विभागली गेली आहे. त्याच्यामध्ये मग संत साहित्य असेल, पांडित्यातील काही मजकूर असेल, श्लोक असतील, त्यानंतर तंतमध्ये मग लोककला, पोवाडे, बहुअर्थाने रूढ असलेलं भारूड, अशा काही गोष्टी असतील. बरोबर. तर म्हणजे याचे अनेक भाग अनेक लोक आपापल्या सोयीनुसार पाडतात, पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला पाया जो आपण म्हणू शकतो तो संत साहित्याचा आहे. आणि एक विश्वास पाटील नावाचा माझा मित्र आहे, त्याचा एक खूप सुंदर शेर आहे. तो असं म्हणतो की लिहितोस जे इथे तू नाही नवीन राजा, लिहितोस जे इथे तू नाही नवीन राजा, गाथेतही तुक्याच्या आहे असेच काही. क्या बात. म्हणजे असं म्हणतात की सगळं तुकारामांनी किंवा संतांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण फक्त ते आपापल्या काळानुसार त्याचं भाषांतरच करत आलेलो आहोत. त्यानंतर जे पांडित्यासाठीचं जे साहित्य आहे ते मला वाटतं की एका ठराविक वर्गासाठी असल्यामुळे ते जास्त लोकप्रवाहात येऊ शकलं नाही. पण तिसरा जो प्रकार आहे, जो लोक काव्याचा प्रकार आहे, तो जास्त प्रचलित झाला. ज्याचं कारण असं आहे की पोवाडा, भारुडं, कीर्तन परंपरेतून येणारे अभंग असतील किंवा लोकगीत असतील, आणि मला वाटतं की आपल्याकडे गायल्या जाणाऱ्या ओव्या, तर ह्या ओव्या पण खूप महत्त्वाच्या आहेत या लोककवितेसाठी.
कारण ह्या कविता ज्या आहे हे सर्वसामान्यांच्या भाषेत होत्या. म्हणजे लोकगीत जर आपण बघितलं तर हे सर्वसामान्यांच्या भाषेत होतं, कळणारं होतं. या उलट जे पांडित्यातून जे मराठी साहित्य येत होतं ते सामान्य लोकांना कळणारं नव्हतं. त्यामुळे त्याचा फारसा प्रचार प्रसार झालेला नव्हता. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की ओव्या ज्या आहेत या ओव्या या घरातल्या महिलांनी निर्माण केलेल्या आहेत, ज्यांचं शिक्षण त्या काळात झालेलं नव्हतं फारसं. तरीसुद्धा बहिणाबाई सारख्या एक कवयित्री ज्यांनी, मी नेहमी उदाहरण देतो की मनाची व्याख्या जी आहे ती अनेक मानसशास्त्रज्ञांनी खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला पण त्यांना ती जमली नाही. पण या उलट बहिणाबाई आपल्याला सोपं सोपं सांगतात की मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोरं. म्हणजे मन कसं आहे, मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोरं, किती हाकल हाकल तरी येती पिकावर. आणि मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इच्छू साप बरा त्याले उतारे मंतर. क्या बात आहे. तर हे जे जगण्यातलं आहे हे, अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, किंवा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके मग मिळते भाकर. तर हे रोजच्या जगण्यातलं आणि लोकभाषेतलं जे कविता आहे मला वाटतं ती खऱ्या अर्थाने लोकप्रवाहातली कविता आहे. बिलकुल. आणि कविता हे अभिव्यक्तीचं एक साधन आहे. मग त्याच्यामध्ये ही कविता लोकांपर्यंत पोचावी यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये मग कविता संग्रह पूर्वी व्हायचे, आताही होतात, पुस्तकं होतात, कविता वाचनांचे कार्यक्रम, ते आज यूट्यूब व्हिडिओ, गीतं, सोशल मीडिया, रील्स. तर या स्थित्यंतराकडे तू कसं पाहतोस? मी नेहमी एक गोष्ट सांगतो की प्रत्येक काळातली कला जी आहे ती माध्यम घेऊन येत असते. तर प्रत्येक कलाकार हे त्या माध्यमांना शरण जाऊन ती कला आपल्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणजे सुरुवातीच्या काळात जसं कीर्तन परंपरा होती, म्हणजे एकदम छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर वासुदेव आपल्या घरी येऊन गाणं म्हणायचं, ते काय ती पण कविताच आहे. तर ज्या वेळेस इंटरनेट, टी व्ही, रेडिओ ह्या गोष्टी नव्हत्या किंवा पुस्तक छापण्याची साधनं पण उपस्थित नव्हती, त्यावेळेस कविता ही मौखिक परंपरेतून आपल्यापर्यंत पोचली. ती वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळ्या रूपामध्ये पोहोचवली. नंतरच्या काळात पुस्तकं आल्यानंतर, वर्तमानपत्र आल्यानंतर हा जो कला प्रकार आहे, कविता ज्या आहे हे त्या माध्यमावरती गेल्या. आणि आता काळ इंटरनेटचा, टी व्हीचा असल्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा कविता आपल्यापर्यंत पोचत आहेत. तर बऱ्याचदा हा विरोध होतो की कविता सोशल मीडियासाठी नसते किंवा इंस्टाग्रामसाठी नसते. तर मी एक गोष्ट सांगतो की तुकाराम महाराज पण, म्हणजे मला असं आवर्जून वाटतं की तुकाराम महाराज जर आत्ता जर असते तर मला वाटतं त्यांनी पण इंस्टाग्राम रील्स केल्या असत्या. कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये माध्यमांचा सशक्त वापरच तो केलेला आहे, म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचू शकले. अर्थात त्यांचं साहित्य तितकं दर्जेदार होतं, पण आपण काळ मागे लुटू नाही शकत, आपल्याला काळासोबत चालणं गरजेचं आहे. पण मग हिंदीच्या कम्पॅरिझनमध्ये मराठीला सोशल मीडियावर यायला उशीर झाला? हो, उशीर झाला. त्याचं कारण असं आहे की इंटरनेट जेव्हा आलं त्यावेळेस मी म्हटलं ना की मराठी म्हणजे हिंदी, उर्दू असू दे किंवा मराठी असू दे, सगळ्या भाषांनी सुरुवातीच्या काळात या परंपरेचा विरोधच केला या माध्यमांचा, की वाचन संस्कृती संपेल, यांनी कविता नष्ट होईल किंवा कला नष्ट होईल, अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपण थोडं आपल्याला उशीर झाला या माध्यमांवरती यायला. पण आता जी नवीन पिढी आहे, माझ्यासोबतच्या अनेक समकालीन तरुण कवी आहेत की जे या माध्यमांचा सशक्त वापर करत आहेत आणि लोकांपर्यंत मराठी कविता ही आता पोचते आहे. आणि मला सांगायला आनंद होईल की तुम्ही जर आता मराठी कविता जर बघितल्या सोशल मीडियावर तर लाखो लोक ती ऐकतायत, ती शेअर करतायत, त्याच्यावर व्यक्तसुद्धा होत आहेत. तर ही आनंदाची गोष्ट आहे की आत्ताच्या तरुणांपर्यंत आपण त्या माध्यमातून पोचतोय. नाही, कारण एखाद्या व्यक्तीसाठी आपल्याला वाटणाऱ्या भावना दुसरी व्यक्ती जर एक्सप्रेस करत असेल आणि ती त्याच्या माध्यमातून आपण आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवू शकत असू तर कोणाला नाही आवडणार. बरोबर आहे. अर्थात म्हणजे सुरुवातीच्या काळात ना प्रेमपत्र लिहिल्या जायची आणि त्या प्रेमपत्रांमध्ये शायरी असेल, कविता असेल, त्या पाठवायची लोक, ते आपण वाचून पाठवायची. आता ती जागा प्रेमपत्रांची इनबॉक्सने घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की कुठल्याही काळातलं जे माध्यम आहे त्याच्या सोबतीने आपण चाललं पाहिजे, जेणेकरून आपली कला
ही काळाबरोबर जाते आणि काळ ही माध्यमच त्याला काळाच्या पुढे सुद्धा घेऊन जातात. काही कविता असतात ज्या समजत नाहीत पण ऐकायला खूप छान वाटतात. जसं बासी मर्ढेकरांची एक कविता आहे की या गंगेमध्ये गगन वितळले, शुभ अशुभाचा फिटे किनारा, अर्ध्या हाके वर उतरला, बोधगयेचा पिवळा वारा. वा. ग्रेसांचं पण तसंच लिखाण आहे की म्हणजे ऐकण्याला वाचण्याला खूप आवडतात सगळ्यांना पण कळत नाही. तर प्रत्येक माणसाचं जसं आपलं आयुष्य आपलं एक वय असतं, शारीरिक वय असतं, तसं मला वाटतं की मानसिक आणि साहित्यिक वय पण असतं. की तुम्ही हळूहळू वाचत गेल्यानंतर हळूहळू गोष्टी आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने कळायला लागतात. तर हा एक मला ड्रॉबॅक पण वाटतो की बऱ्याचदा काय होतं की अशा पद्धतीच्या कविता तरुणांसमोर ठेवल्या जातात आणि त्यांना त्या कळायला नाही तर ते म्हणतात की आम्हाला हा कवी आवडत नाही. तर मला असं वाटतं की बासी मर्ढेकरांच्या असतील, ग्रेसांच्या असतील किंवा अनेक असे कुसुमाग्रज आहेत, यांच्या अशा कविता पण आपण ऐकवल्या पाहिजे की ज्या लोकांना पटकन कळतील. म्हणजे मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. क्या की म्हणजे कुसुमाग्रजांचं पण असं एक उदाहरण आहे की म्हणजे कुसुमाग्रजांच्या कविता जर आता वाचल्या बऱ्याचदा तर त्या अवघड वाटतात. पण मग तेच आहे की आत्ताच्या पिढीपर्यंत कुठल्या कविता पोचवायच्या हे पण महत्त्वाचं आहे. मी एक कविता आवर्जून कुसुमाग्रजांची ऐकवत असतो, रद्दी नावाची. की घरातलं राशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली, घरातलं राशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली, तेव्हा तू हसत म्हणालीस की तुमच्या कवितेचे कागद यात घालू का, म्हणजे तेवढंच वजन वाढेल. क्या घरातलं राशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली, तेव्हा तू हसत म्हणालीस की तुमच्या कवितेचे कागद यात घालू का, म्हणजे तेवढंच वजन वाढेल. मी म्हणालो की जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आता करू नकोस. मी म्हणालो की जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आता करू नकोस. तुझ्या डोळ्यात अनपेक्षितपणे आसवं तरारली आणि तू म्हणालीस की मी तर नाहीच नाही, पण काळ सुद्धा हे कदापि होऊ देणार नाही. क्या बात. आत्मशोधाच्या ओघात मराठी कविता होतातच, पण बासी मर्ढेकरांची एक कविता आहे जी म्हणजे ती वाचल्यावर असं एकदम झूम आउट झाल्यासारखं वाटतं. म्हणजे ह्या नच मुंग्या हीच माणसे, असेच होते गांधीजीही, येशू ख्रिस्त अन कृष्ण, कदाचित कालिदास आणि टेकोब्राही. वा वा वा, बरोबर आहे. म्हणजे आपलं अस्तित्व अगदी मुंगी एवढं आहे किंवा त्याच्यापेक्षाही छोटं आहे. हो. तर हे कळायला सोपं आहे आणि हो. हे प्रत्येकाला रिलेट होईल. आणि बऱ्याचदा एक भाषेचा पण फरक असतो की साहित्य निर्मिती होत असताना ती त्या काळच्या भाषेत होत होती आणि ती होणं अपेक्षित असते. पण आपण जर ती भाषा जर आत्ताच्या काळात आणली तर ती अर्थात कळायला सगळ्यांना अवघड जाईल. किंवा माध्यमाचाही फरक पडतो. म्हणजे ग्रेसांची कविता आहे ती गेली तेव्हा, आणि तीच जेव्हा गीत म्हणून पॉप्युलर झालं ते खूप जास्त पॉप्युलर झालं. बरोबर आहे. ज्यावेळेस कवितेला साज येतो त्यावेळेस कविता श्रवणीय होते आणि मग ती ऐकत असताना पण त्याचे अनेक अर्थ आपल्याला उलगडतात. तर मला असं वाटतं की हाच आपण जी चर्चा करतो की हा माध्यमांचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करून घेता. म्हणजे मी बहिणाबाईंचं उदाहरण दिलं तर बहिणाबाईंच्या ज्या कविता आहेत त्या कविता या काळाच्या ओघामध्ये मागे पडत गेल्या होत्या, कारण त्या मौखिक परंपरेतल्या होत्या, कुठे लिहून ठेवलेल्या नव्हत्या. पण त्यांच्या मुलांनी जेव्हा, ते पण चांगले कवी आहेत, त्यांच्या मुलांनी जेव्हा त्या कविता पुस्तक स्वरूपात आणल्या त्यावेळेस जगाला बहिणाबाई कळाल्या. तर प्रत्येक काळातलं जे माध्यम आहे ते जर आपण वापरलं सशक्तपणे तर ही कला, हे काव्य पोहोचायला नक्कीच मदत होईल. पण मग समकालीन मराठी कवितांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पूर्वीच्या ज्या कविता होत्या तेव्हा त्या मनात घर करायच्या किंवा वेळप्रसंगी आपल्याला त्या आठवायच्या. आज तसं का होत नाही? याचं जे परिमापक आहे, आपण ज्याला पॅरामीटर म्हणू शकतो, की याचं जे परिमापक आहे ना, हा काळ आहे. म्हणजे आता पण अनेक कविता असतात की ज्या ओठांवर आहेत, जे वाचतात, जे ऐकतात त्यांच्या ओठांवर आहेत. म्हणजे माझ्या काही कविता व्हायरल झाल्या या काळामध्ये की तुझ्या पुढे तर काहीच नाही, नंतर एक मित्रावरचा पॅच माझा व्हायरल झाला
किंवा माझ्या सोबतच्या कवींचं पण, अनंत राऊत म्हणून मित्र आहे, त्याची मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा कविता असेल, डॉक्टर स्वप्नील चौधरीची दंगल नावाची कविता असेल, गण्या नावाची असेल, तर या कविता व्हायरल झाल्या आहेत. पण पुढे आता किती काळ जाईल आणि लोकांच्या तरी लक्षात राहतील, तर मला असं वाटतं ज्या सशक्त कविता आहेत त्या नेहमी लक्षात राहतात. आणि ज्या लोकांसाठी लिहिलेल्या कविता आहेत, ज्या लोकांनी आत्मसात केलेल्या आहेत, त्या मला वाटतं त्या काळाच्या पुढे जाणाऱ्या कविता आहेत. कारण शेवटी कविता म्हणजे टाइमपास नव्हे, कविता या कोणाच्या तरी भावना शब्दात उतरलेल्या आहेत. बरोबर. आणि या कविता आपल्याला कधी कधी आपल्या सोबत घेऊन, म्हणजे एखादी कविता अशी असते जी बोट धरून आपल्याला सोबत घेऊन जाते, वेळप्रसंगी मिठी मारते, बरोबर. किंवा आपलीशी वाटते. एखाद्या दुःखाच्या प्रसंगात आपल्या सोबत आपल्याबरोबर कोणीतरी आहे याची सुद्धा जाणीव करून देते. खरं आहे. नाही, कविता मला असं वाटतं की कविता जी आहे ना, ही म्हणजे मुलगा, एखादं लहान मूल जेव्हा जन्माला येतं त्यानंतर तो पहिल्यांदा आई बाबा म्हणतो, आणि त्यानंतर जर कुठली गोष्ट तो म्हणणार असेल तर ती कविता आहे. वा. म्हणजे तुम्ही कधी पण बघा, लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा पहिल्यांदा त्याला एरे रे पावसात शिकवलं जातं, त्याला बाकी काही कळत नाही, त्याच्या मुखावरती कविताच असते. आणि माणूस जेव्हा जातो त्यावेळेस पण रामनाम सत्य आहे अशा पद्धतीने, किंवा जे काही पूजा वगैरे आपण करतो यात पण कविताच आहे. म्हणजे माणसाच्या जन्मापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत ही कविता सोबत असते, त्याला अनेक टप्प्यांवरती ती भेटते. म्हणजे जेव्हा तो विद्यार्थी दशेत असतो किंवा बाल्यावस्थेत असतो तेव्हा अग्गबाई डग्गबाई सारख्या कविता असतील, एरे एरे पावसा असेल, चिवताई असेल, या कविता त्याला मनोरंजनाचं काम करतात आणि त्या माध्यमातून त्याच्यापर्यंत मराठी भाषा पोहोचते. नंतर तो ज्या तरुण अवस्थेत होतो तेव्हा त्याला प्रेमाच्या कविता आवडायला लागतात. अजून तरुण झाल्यानंतर संघर्षाच्या कविता ऐकायला आवडतात. नंतर मग त्याला सामाजिक भान त्याचं येतं, त्याच्यामध्ये वेगळ्या कविता ऐकायला आवडतात. आणि जेव्हा तो उतारवयात जातो तेव्हा तो अध्यात्माकडे वळतो. म्हणजे मग अभंगवाणी, त्यानंतर अनेक ओव्या असतील, अशा पद्धतीचं मराठी साहित्य तो अभ्यासतो आणि त्याला ते आवडायला लागतं. तर कविता ही आपल्या प्रत्येक टप्प्यावरती असतेच. म्हणजे मग मनोरंजन, त्यातून पुढे जाऊन समाज प्रबोधन, आणि मग पुढे आध्यात्मिक कविता, असा तो प्रवास एखाद्या माणसाच्या आयुष्यात मराठी साहित्याचा प्रवास घडतो. आता अनेक जणांच्या बाबतीत हा फेरफार असू शकतो याच्यामध्ये, अर्थातच सगळ्यांचं सारखं नसेल, पण हाच असतो मूळतः बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये. आणि बऱ्याचदा ना याच्यावरती टीका पण होत असते. आता आम्ही तरुण कवी जेवढे आहोत तर सगळ्यांवर टीका होते की काय प्रेमावरती लिहितात, सामाजिक पण काहीतरी लिहत जा. तर मला असं वाटतं की सामाजिक भान येण्याचं सुद्धा एक वय असतं. सामाजिक कविता लिहायला आपण लिहू शकतो, पण जर आपण ती गोष्ट त्या गोष्टीतून गेलोच नाही आहे किंवा ती अनुभवलीच नाही आहे तर त्याच्यावर एवढं सशक्त सामाजिक लिखाण होणार नाही. आणि मला वाटतं की ते एक कवी म्हणून ते स्वतःसोबत आपण न्याय करू नाही शकत. म्हणून जे तरुण वयात आपण अनुभवतो ते लिहिलं पाहिजे. कदाचित आपल्या परिस्थितीचाही फरक असतो की मी एखाद्या चांगल्या घरातून जर येणार असेल तर मला हिरव्या कविता किंवा आपण ज्याला म्हणतो गुलाबी कविता सुचतील. पण माझ्याच वयाचा एखादा कवी मित्र असेल ज्याची आर्थिक सामाजिक परिस्थिती बिकट असेल, तो एखाद्या वेगळ्या स्तरातून येणारा असेल, तर त्याच्या कवितामधला त्याच्या भावविश्वातल्या ज्या कविता आहेत त्या अर्थात वेगळ्या असतील. म्हणजे शेतकऱ्याचा जर एखादा मुलगा असेल तर तो शेतीमातीवरतीच कविता चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. तोच मुंबईचा मुलगा मेट्रोवरती, शहराच्या समस्येवरती लिहू शकतो. मुंबईचा मुलगा मला वाटतं की शेतीमातीवरती तेवढ्या चांगल्या कविता लिहू शकत नाही. तर हा फरक आहे. म्हणून सगळ्या पद्धतीच्या कवींना आणि कवितांना आपण प्रोत्साहन देणं, प्रोत्साहित करणं सुद्धा गरजेचं आहे. बिलकुल. आणि कविता हे आत्मशोधाचं सुद्धा साधन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे चित्र खानोलकर, आरती प्रभू यांची एक कविता आहे की दुःख ना आनंदही अन अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही. मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा, मी नव्हे की बिंब माझे मी न माझा आरसा. एकला मी नाही जैसा नाही नाही मी दुणा, मी नव्हे स्वामी ही माझा मी न माझा पाहुणा. प्रश्न की उद्गार नाही अधिक नाही व उणा, जीवनाला ऐल नाही पैल तैसा मध्यना.
याद नाही साध नाही न सखी वा सोबती, नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती. सांध्य छाया आणि काया जोडुनी यांचा दुवा, नाव आहे चाललेली दूरची हाले हवा. दुःख ना आनंद ही दुःख ना आनंद ही अन अंत ना आरंभ ही, नाव आहे चाललेली कालही आणि आजही. हे अगदी खरं आहे की आत्मशोधाचं साधन कविता आहे. म्हणजे मला असं वाटतं की कविता म्हणजे काय असतं. प्राचार्य शिवाजीराव भोसले नेहमी म्हणायचे की वक्तृत्व काय, तर वक्तृत्व म्हणजे एखाद्या वक्त्याने समाजाशी साधलेला संवाद आहे. आणि कविता म्हणजे काय की एखाद्या कवीने स्वतःशी साधलेला संवाद आहे. म्हणजे ही कविता असते. ज्यावेळेस आपण स्वतःमध्ये जातो तेव्हा कविता आपल्याला अगदी उमलायला लागते चांगल्यात चांगली. म्हणजे मला माझ्या काही ओळी आहेत की जसा जीव जातो तसे हे रीतेपण, कुणाला किती काय सांगायचे. जसा जीव जातो तसे हे रीतेपण, कुणाला किती काय सांगायचे. अशी पोकळी की जिथे शून्य सारे, किती हुंदके रोज दाबायचे. इथे एक खोली रिकामी मनाची, जिथे नांदते फक्त माझी व्यथा. कुणालाच ऐकायची ओढ नाही, अशा एक वेड्या कवीची कथा. तर ज्यावेळेस कुणी ऐकणारं नसतं आपल्याला, जेव्हा आपण स्वतःशी संवाद साधतो तेव्हा मला वाटतं की कविता जन्माला येत असते. पण मग मनोरंजन, समाज प्रबोधन, आध्यात्मिक प्रबोधन तर सगळं झालंच. मराठी कविता हे अर्थार्जनाचं सुद्धा साधन असू शकते. आणि याचं तूही एक उदाहरण आहेस, कारण तू विविध कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करतोस, स्वतःचा तुझा एक कार्यक्रम करतोस. उद्याही तुझा एक कार्यक्रम आहे आणि मी येणार आहे त्या कार्यक्रमाला. तर अर्थार्जनाचं म्हणजे जी कला जी सुरुवातीपासून राहिली, म्हणजे सुरुवातीच्या काळात आपल्याला आठवत असेल की आपण म्हणायचो की अकबराच्या दरबारात नवरत्न आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कलाकार होते. एक खूप मोठं उदाहरण आहे की छत्रसाल घराण्याचा एक राजकवी होता, कवी भूषण. त्यांनी साजी चतुरंग सेना, अंग में उमंग भरी, सरजा शिवाजी जंग जितन चलत आहे, अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहिलेलं काव्य असेल, किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा एक सच्चा मित्र म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ते कवी कलश सुद्धा एक कवी होते. तर सुरुवातीला राजघराण्याचा जो आश्रय होता हा अर्थार्जनाचं माध्यम होतं. पण नंतरच्या काळात तसं राहिलं नाही. म्हणजे आता आपण बघू की आता येणारे प्रेक्षक असतील किंवा सोशल मीडियामधून मिळणारे पैसे असतील, याच्यावरती कवी अर्थार्जन करत असतो. आणि मला असं वाटतं, हे आवर्जून मी सांगेल सविस्तर, की जर आपण सोशल मीडिया जेव्हा बघतोय त्यावेळेस काय आहे की रील स्टार असतील, की आपण आता बघतोय की कशा पद्धतीचे लिपसिंग करून, डान्स करून किंवा काहीतरी गोष्टी करून पैसा कमवताय. तर मग कविता तरी एक सामाजिक भान आहे, कवितेमध्ये सामाजिक भान आहे, समाजाच्या वेदना आहेत, प्रेम आहे. या सगळ्या गोष्टी असल्यानंतर मग कवींनी का पैसा कमवू नये किंवा का घेऊ नये. मला असं वाटतं की कवीसुद्धा मर्सिडीजमध्ये फिरले पाहिजे, जसे आता रील स्टार फिरत आहेत. आणि हा दिवस पण नक्की येणार आहे की, आणि लोक आता कवितेच्या कार्यक्रमांना सुद्धा यायला लागली आहेत. खूप चांगला प्रतिसाद कवितेच्या कार्यक्रमाला मिळतो आहे. आणि हे जे चित्र आहे, आता आमच्यात इतके चांगले चांगले कवी आहेत आधीच्या पिढीमधले, की जे खूप चांगले कवी आहेत, पण त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न असल्यामुळे ते इतर ठिकाणी नोकरी करतात. कुणी शिक्षकी पेशात आहे, कुणी शेती करतं, कुणी अजून काही काम करतं. तर मला असं वाटतं की जर हा अर्थार्जनाचा जर प्रश्न त्यांचा कवितेच्या माध्यमातून जर सुटत असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नाही आहे. तुम्हाला जे काम आवडतं आहे ते करताना जर तुम्हाला जर पैसा मिळत असेल तर जगात यापेक्षा कुठलंच समाधान मोठं नाही, मला असं वाटतं. नक्कीच. आणि या कवितेचा वाचक वर्ग कोण आहे? म्हणजे इतक्या गेल्या वर्षात तू कविता करतोयस, तुला काय लक्षात आलंय? जसं मी सांगितलं की प्रत्येक कवितेचा वाचक वर्ग आहे. म्हणजे आत्ताच्या काळातलं जर उदाहरण मी समकालीनांमध्ये द्यायचं झालं तर वैभव जोशी असतील किंवा संदीप खरे असतील, यांचा एक विशिष्ट वाचक वर्ग आहे जो आपल्याला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. पण या पलीकडे जर तू ग्रामीण भागामध्ये गेल्या तर ग्रामीण भागामध्ये प्रशांत मोरे असतील, नारायण पुरी असतील, आता अनंत राऊत आहेत, अविनाश भारती आहे माझा मित्र.
तर यांचा एक जो वर्ग आहे तो ग्रामीण भागामधला वर्ग आहे. आणि आत्ता आम्ही जे कवी आहोत, नवीन तरुण कवी आहोत, आमचा जो वर्ग आहे हा सगळा तरुण वर्ग आहे, सोशल मीडियावर रील्स बघणारा वर्ग आहे. तर मला वाटतं प्रत्येकाच्या कवितेचं वेगळेपण हेच आहे की कुठलीच कविता श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही आहे. कविता कविता आहे, फक्त तुम्ही कुठल्या प्रेक्षकांसाठी ती कविता आहे हे अधोरेखित करताय, तोपर्यंत मला वाटतं की सगळ्या कविता ह्या चांगल्या आहेत. जसं मी मगाशी ग्रेसांचं उदाहरण दिलं होतं की ती गेली तेव्हा या गाण्यावरून, तसंच आणखीन एक उदाहरण असं आहे की सखी मंद झाल्या तारका. बरोबर आहे. ही इतकी सुंदर सुधीर मोघे यांची रचना आहे हो. आणि सुधीर फडके बाबूजींनी ती रचनाबद्ध स्वरबद्ध केली. स्वरबद्ध हो. केली. खूप आता ही उदाहरणं तर मेन स्ट्रीम मधली झाली सगळी, पण मी अजून खूप तुला एक महत्वाचं उदाहरण देतो. नाधो महानोर, ज्यांचं आत्ताच निधन झालं आणि मराठीतले निसर्ग कवी, रान कवी म्हणून अत्यंत प्रसिद्ध. आणि मला सांगायला आनंद होतो की माझं गाव हे अगदी त्यांच्या गावाच्या जवळच आहे आणि मागच्या दिवाळीला मी त्यांच्या सोबत होतो. तर नाधो महानोरांच्या पण कविता, त्यांच्या कवितांमधले जे प्रतीक आहेत ना, ते ग्रामीण भागातले, ते निसर्गाचे, ते शेतीतले. तर ज्यावेळेस हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या कवितांना चाली लावल्या, मग आपल्याला मराठी सिनेसृष्टीला अजरामर गीत मिळालं. चिंब पावसानं जागं झालं रानं, जांभूळ पिकल्या झाडाखाली, आम्ही ठाकर ठाकर, किंवा आत्ता पावसाळा सरून गेल्यानंतर नभ उतरू आलं, अंग थरथरलं. तर अशा पद्धतीच्या कविता ज्या आहेत, एक सामान्य शेतकरी कुटुंबातला कवी हा त्याच्या रचना स्वरबद्ध झाल्यानंतर त्याला पद्मश्री मिळतो. त्यांना परत नंतर ते विधान परिषदेमध्ये आमदार पण साहित्यामधून होतात. तर मला वाटतं की हा माध्यमांचाच एक फरक आहे. आणि पुण्या मुंबईसारख्या ठिकाणीच नाही, आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असे खूप चांगले चांगले कवी आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत ही माध्यमं पोचली नाही आहेत. मी भाग्यवंत मानतो की आता सोशल मीडियामुळे खऱ्या अर्थाने हा एक माध्यमांचा जो बॅरियर होता हा राहिला नाही आहे, हा अडथळा नाही आहे. आता जर माझ्यासारखा एखादा सोयगावमधून, छोट्याशा गावातून येणारा मुलगा जर मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचा कार्यक्रम करू शकतो, तर मला वाटतं की हा खूप चांगला फायदा आहे सोशल पण तू मगाशी म्हणलास मेनस्ट्रीम उदाहरण होतं. आता दमलेल्या बाबाची कहाणी हे सलील कुलकर्णी यांचं गाणं आहे. तर ते शहरातले बाबा असू देत का गावातले बाबा असू देत, ते रिलेटेबल सगळ्यांनाच होतं. 100%. त्या गाण्याचं वैशिष्ट्य आहे एक, की एक तर भाषेतील साधेपणा आणि दुसरं म्हणजे बाबा हा विषय. म्हणजे जगातल्या कुठल्या पण भाषेमध्ये आई वडील म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो ह्या वैश्विक भावना आहेत. तुम्ही कुठल्या पण भाषेमधली आई आणि बाबाविषयीचं जे प्रेम आहे ते मला वाटतं ते सारखंच असेल. असे अनेक उदाहरणं देता येतील. पण ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या बाबांविषयीच्या भावना एक आहे, त्यामुळे ते गाणं इतकं सर्वदूर पसरलं. पण जसे अनेक विषय असतील, शेतीचं आणि मी तुला शहरी समस्यांचं उदाहरण दिलं, तर अशामध्ये बऱ्याच याच्यामध्ये आपल्याला तफावत पण दिसते. तू सर्वात पहिली कविता कधी केलीस? मी पहिली कविता मी 11वीत असताना केली. त्यावेळेस मी वक्तृत्व स्पर्धा करायचो आणि हळूहळू मी काव्यवाचन स्पर्धेमध्ये पण भाग घ्यायला लागलो. तेव्हा मी सामाजिक कविता लिहिल्या होत्या. तर तेव्हा मला बक्षिसं पण मिळाली. पण मी जे बोललो की जे अनुभवलं नाही ते आपण जेव्हा लिहितो ना, तेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक नसतो. आणि मला नंतरच्या काळात ते कळायला लागलं. भलेही माझं तेव्हा नाव झालं, मला बक्षिसं मिळाली, पण नंतरच्या काळामध्ये मी ठरवलं की आपण ज्या प्रवाहातून चाललेलो आहोत त्या प्रवाहावरती कविता करायच्या, म्हणून मी आता प्रेम कविता लिहितो. पण मग आता तू म्हणतोयस हे की अनुभवलं नाही तर आपण स्वतःवर अन्याय करतो. मी मित्रांबरोबर चर्चा करत असताना आमच्या समोर हा विषय आला होता. तर असं म्हणणं आहे की जेव्हा एखादा आर्टिस्ट म्हणजे तुम्हाला ती गोष्ट जर एक्सप्रेस करायची असेल तर ती फील व्हावी लागते. बरोबर आहे. पण तसं नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा विचारपूर्वक ॲनालिटिकल विचार करून ती मांडता येत असेल तर ती गोष्ट फील करण्याची गरज नाही आहे. म्हणजे माझा एक मित्र आहे सुशांत रिसबूड, तो अत्यंत सुंदर प्रेमभंगाच्या कविता करतो, पण त्याचा प्रेमभंग झालेला नाही आहे. बरोबर आहे.
जेव्हा आपण अनुभव म्हणतो ना, तर अनुभव हे गरजेचं नाही की आपल्याला स्वतःतूनच आला पाहिजे. म्हणजे ही पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता एखाद्या आगीमध्ये हात टाकल्यानंतर चटका लागतो, तर प्रत्येकाने हात टाकून बघायची गरज नाही. करेक्ट. जेव्हा आपण अनुभव असा म्हणतो कलेसंदर्भात, तर तो तुम्हाला वाचनातून पण येऊ शकतो, तुम्हाला इतरांचं ऐकून सुद्धा येऊ शकतो आणि स्वतःतून पण येऊ शकतो. आपण पण एखादा विषय आहे, आपल्याला तो लिहायचा आहे आणि मग आपण काहीतरी आपल्या मनानेच लिहितोय, आपलं त्याच्यावर वाचन नाहीये किंवा आपण ऐकलेलं पण नाहीये, तर अशा पद्धतीचं साहित्य हे सकस नसतं, मला असं वाटतं. किंवा आर्टिस्ट लोकांमध्ये अजूनही एक फॅड असतं की मला आर्टिस्ट व्हायचं ना, तर माझ्या आयुष्यात खूप दुःख पाहिजे किंवा खूप अगदी ट्रॅजेडी माझ्याबरोबर घडली पाहिजे आणि मग त्यातनंच स्फुरून मला काहीतरी कलेचं इन्स्पिरेशन येईल. त्यातनं पण येतं, पण तेच सांगतो की गरजेचं नाही आहे. बरेच आर्टिस्ट असे आहेत की जे म्हणजे बरेच तुम्ही लोककलाकार घेऊ शकता की जे शाहिरी परंपरेतून असतील किंवा जे विद्रोही कवी असतील. जसं आपण नारायण सुर्वेंचं नाव घेतलं, नामदेव ढसाळ त्याच्यात एक महत्वाचं नाव आहे फार, की यांनी ते भोगलेलं आहे म्हणून त्यांच्या कविता काळाच्या पातळीवर इतक्या सशक्त. म्हणजे दीपू चित्रे पण तुम्ही घ्या, अनेक कवी तसे. जसं मी नाधोंचं उदाहरण दिलं की त्यांच्या इतका सुंदर बालकवींनंतर निसर्ग कवी झाला नाही, त्याचं कारण हेच आहे की शेती मातीतून आल्यामुळे त्यांना त्या पद्धतीचं लिखाण खूप चांगल्या पद्धतीने जमलं. तर तुम्ही वाचनातून, अनुभवातून, निरीक्षणातून सुद्धा साहित्य निर्मिती करू शकता. मराठी भाषेवर असाही एक आरोप होतो मध्ये मध्ये की त्याच्यामध्ये बरेच शब्द आहेत जे इम्पोर्ट केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल साबण हा शब्द आपला नाही किंवा अनेक शब्द आहेत जे आपले नाही पण आपण सर्रास वापरतो. बरोबर. आणि पुणे मुंबईमध्ये कॉस्मोपॉलिटन क्राऊड आल्यामुळे मराठी भाषाच कुठेतरी संपत चालली आहे, असाही एक सूर आहे. नाही, याच्यामध्ये दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे की दुसऱ्यांचे शब्द घेऊ की नाही. मला वाटतं जी वैश्विक भाषा जिला आपण मान्यता आता दिलेली आहे ती म्हणजे इंग्रजी. तर ऑक्सफर्ड डिक्शनरी जी आहे ती दरवेळेस शब्द नवीन नवीन वाढवत जाते. ते ॲडॅप्टेशन महत्त्वाचं आहे. भाषा जितकी प्रवाही असेल तितकी भाषा वाढायला मदत होते. म्हणून आपण अशी तटस्थ भूमिका घेऊन नाही चालणार. म्हणजे आता बऱ्याचदा अशी पण टीका होती की मोबाईल शब्द काय वापरायचा कवितेत. भ्रमणध्वनी कोणाला माहिती नाही, म्हणजे मोबाईल शब्द हा आता रुळला आहे, आपण तो वापरतो. असं जर म्हटलं तर मराठी भाषेमध्ये अनेक शब्द फारसी सुद्धा आहे. तर त्या कुठल्याच तटस्थतेमध्ये न पडता मला वाटतं भाषा जितकी प्रवाही असेल तितकी ती वाढतच जाईल, कमी होणार नाही. आणि राहिला मुद्दा मराठी भाषा संपायचा, तर असं आमच्या कवितेमध्ये किंवा कवी परंपरेत म्हटलं जातं की जोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एरे एरे पावसा ही कविता जिवंत आहे, तोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे. क्या बात आहे. तर हा होता अपूर्व राजपूत आणि आपण मराठी कविता, सोशल मीडिया आणि तरुण या विषयावर गप्पा मारल्या. खूप खूप धन्यवाद, तू या कार्यक्रमात आलास. धन्यवाद. मला तरुण भारत आणि महा MTV यांनी निमंत्रण दिलं आणि मला पण छान वाटलं की समकालीन मराठी कवितेबद्दल आणि एकंदरीत तरुणांबद्दल, सोशल मीडियाबद्दल आपण चर्चा केली. धन्यवाद. तर पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी असाच एक खुसखुशीत एपिसोड घेऊन महा MTV गप्पावर. आणि तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.